हाय सगळ्यांना. तर सकाळ आम्ही मोबाईल बघत होते. आज्ञा बाळाच्या नावावर गाणं निघालं गाणं. त्याच्यात असं होतं, तिचे पप्पा बाहेर गेलते, काही कामासाठी गेला असेल. आता एवढा परिवार जर त्याला बघायचा आहे, पोट आहे, बिचारा कामाला गेला असेल. मम्मी आपल्या घरातलं काम करत होते, आज्ञा बाळा खेळत होते. हे ऐकताच असं सकाळीच फाटून निघायला लागले. तर मला सांगते, आपल्या जर बोटाला जर ठेस लागली, रक्त निघालं, तर देवाला बोलवता, आईला बोलवता, बापाला बोलवता, सगळ्यालाच बोलवता. कारण आपल्याला लागलेली असते, तकलीफ झालेली असते. तसंच त्या आज्ञा बाळानं कुणाला आवाज दिला असेल. त्या पोरीसोबत लय बेकार झालं. जे झालं तिनं लय बेकार झालं. सारखं म्हणत आता ह्यासारखं, कारण मला बी एक मुलगी आहे आणि प्रत्येकाला असते. शाळेत तर धाडूच वाटेना, असं कुठं दुकानला सुद्धा धाडू वाटेना, कोणाला शेजाऱ्या पाजाऱ्याला सुद्धा बोलू दे वाटेना, अशी गत झाली आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, सरकार भीक मागायची नाही, दैना करायची नाही, बस झालं. आतापर्यंत आपण हेच करत आलो. कित्येकाशा पुरेची बळी चढवायची, कायदा आपण हातात घ्यायचा. ज्यांनी तसं केलंय का नाही, तसंच त्याला शिक्षा द्यायची. तरी कायदा आहे. बस झालं ते सरकारकडे भीक मागायचं. कुठवर पूर्वांची बळी चढवायची, कुठवर काय त्याच्यासाठीच 9 महिने 9 दिवस लहानाचं मोठं करते का माणूस, राक्षसाच्या हवाली करायला. त्याच्यानं माया बहिणीनो सगळ्याला मी सांगणं माझं एकच आहे, सरकारकडे भीक मागायची नाही, आपण आपला कायदा आपण हातात घ्यायचा. त्यानं धोंडानं ठेचून तिला हे केलंय का नाही, तसंच त्याला करायचं. जसं केलंय तसंच करायचं. भर चौकात पुढे चालून